परेल परिसरातील देखील खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि सचिन अडसूळ कांत्या यांच्या देखील बऱ्याचशा आठवणी आम्हाला नक्कीच या ठिकाणी जागृत होतील. यष्टीरक्षक म्हणून देखील खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या संघाने या खेळाडूला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली त्याच संघात मात्र खेळताना पाहायला मिळत आहे थॉमस डायस आणि थॉमस यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत जयनेश पटेल थॉमस डायस जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर ऋषभ जैन यांना आपण पाहतोय. वरील परिसरातील एक वेगवान गोलंदाज. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहिला मिळेल. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. स्वतः संगनायक त्या ठिकाणी आले होते. मुंबईतील टेनिस क्रिकेटची पॉवर हाऊस म्हणून देखील ओळखला जाणारा विभाग म्हणजे परळ विभाग आणि परळ विभागातील मानाचं प्रतिष्ठेचं असणारं हे नरेपारचं मैदान आणि त्यावर सुरू असणारी क्रिकेटची स्पर्धा. उसळी होती बॉलला भन्नाट वेग आणि उसळी दोन्ही होतं. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल परंतु पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. धाव फलक जर पाहिलं तर या ठिकाणी सुरुवात झाली आहे. थॉमस डायस मुंबईचं तुफान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला पुल केलाय. एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इकडे झाडाच्या आतमधून बॉल कधी पलीकडे जातो कधी आतमध्ये येतो त्याची वाट पाहावी लागते परंतु इकडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा थॉमसच्या बॅटमधून. चौकार. आवाज येतोय बाहेर आवाज येतोय का? 6 षटकांच्या या लढती पाहायला मिळणार आहेत. 30 मिनिटात तुम्हाला ही 6 षटकं संपवायची आहेत. रवी चंदवनकर आणि महेश चंदवनकर या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आपल्या मातोश्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ भरवली जाणारी स्पर्धा 6व्या पर्वामध्ये आलेली आहे आणि संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राच्या रबर बॉल क्रिकेटचं लक्ष आज इकडे लागलेलं आहे. कारण पावसाळा सुरू होण्याची वाट चातक पक्षी जसा आतुरतेने पाहत असतो ना आणि त्याचबरोबरने बळीराजा देखील आतुरतेने वाट पाहत असतो की पावसाळा कधी सुरू होणार पाणी कधी पडणार. तसेच आमचे हे सगळे 8 महिने टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू रबर बॉलची वाट पाहत असतात. पावसाळी क्रिकेटची वाट पाहत असतात. खास रंगवलेला बॅट कधी कपाटातून किंवा एका कोपऱ्यातून बाहेर काढतोय त्यांना पुन्हा एकदा रंगवतोय. त्याचबरोबर खास पावसाळी क्रिकेटसाठीचे शूज असतात ते देखील कधी परिधान करतोय आणि आपण कधी एकदाचा मैदानात जातोय याची सर्वांना ओढ लागलेली असते. आणि आता पावसाळी क्रिकेट म्हणजे गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस मुंबईत झालाय. आजही अपेक्षा असेल दुपारनंतर पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस पडला तर मजा थोडीशी जास्तच अशी अपेक्षा असेल. हो वेग होता यावेळेला जास्त. ऋषभ यांनी देखील पाठीमागचा हंगाम अक्षरशः गाजवलेला आहे. चांगली कामगिरी केली आहे. समोर जर पाहिलं तर थॉमस दैसर बॉयज पासून सुरुवात केल्यानंतर रायगड संघाचे प्रमुख शिलेदार म्हणून कामगिरी केली आहे आणि अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर जाऊन देखील ज्या खेळाडूने बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवला असा मुंबईकर बॅटिंग करतोय. नाव थॉमस डायस दैसार. हो प्रचंड वेग पाहायला मिळतोय. मागील बॉल थोडासा पाठीमागे टाकला लेनच्या. आता बॉल फुलर लेन टाकला. 2 वेगवेगळे टप्पे टाकले परंतु बॉल कीपरकडेच पाठवलेले आहेत. लगातारचे 2 चेंडू मात्र इकडे निर्धाव होताना पाहायला मिळतील. हेच तर क्रिकेट आहे. कधी बॉलरच्या बाजूने जाणार कधी बॅटरच्या बाजूने जाणार परंतु तुम्ही मुंबईकर असाल तर तुम्ही सगळ्या प्रकारच्या क्रिकेटसाठी रेडी राहावं लागतं. मुंबईकरांना जेवढे फॉर्मॅट खेळायला मिळतात मला वाटत नाही जगात कुणाला तेवढे फॉर्मॅट खेळताना पाहायला मिळत असतील. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थॉमस साठी लगातारचा 3रा डॉट बॉल टाकलाय. वाह चांगली कामगिरी इकडे करताना पाहायला मिळतात ऋषभ. मुंबईकर लेदर बॉल क्रिकेट खेळतात. मुंबईकर टेनिस बॉल क्रिकेट खेळतात. मुंबईकर रबर बॉल क्रिकेट खेळतात. मुंबईकर प्लास्टिक बॉलचं क्रिकेटही खेळतात. मुंबईकर अंडरआर्म क्रिकेट खेळतात. मुंबईकर ओव्हरआर्म क्रिकेट खेळतात. मुंबईकरांना या क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटसाठी ओळखलं जातं आणि
आणखीन एक बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकला. काय बॉलिंग केली आहे रिषभने. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला खरा, परंतु केवळ 5 धावा खर्च केल्या. रिषभ जैन अप्रतिम गोलंदाजी. याला क्रिकेट म्हटलं जातं. गतवर्षीचा हंगाम जर पाहिला तर या क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी जरूर पाहायला मिळाली होती. सगळ्याच आयोजकांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी चांगलं या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते. आता जसजसा हा सुरुवात झाली आहे नरे पार्क वरून, आता हाच क्रिकेटचा हंगाम जर पाहिलं तर यानंतर तुम्हाला माझ्या मते 4ची देखील एक स्पर्धा पाहायला मिळते. ती एका वेगळ्या फॉर्मॅटने खेळवली जाणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर विक्रोळीच्या कन्नामोर नगरमध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. बांद्राच्या कोलगेट मैदानामध्ये स्पर्धा पाहायला मिळतील. काळा चौकीच्या मैदानामध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. स्पर्धा घाटकोपर भटवाडीमध्ये पाहायला मिळतील. स्पर्धा जर पाहिलं तर तुम्हाला बोरिवलीला MHB ला सुद्धा पाहायला मिळतील. मुंबईत विविध ठिकाणी परिवार क्रिकेट ग्राउंडवर देखील स्पर्धा पाहायला मिळतील. काही नावं जरूर राहिले असतील, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये हे क्रिकेट जाणार आहे आणि या क्रिकेटला मुंबईकरांची एक आगळी वेगळी पसंती आहे. मग अगदी पार्ले टिळकच्या स्पर्धेचा इतिहास म्हणून दाखला द्यायचा जरी झाला तर अगदी 86-87च्या कालखंडामध्ये रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटमध्ये 4 व्हीलर कार अख्ख्या भारतात कुठे दिली गेली असेल, उमेश मांजरेकरांनी जिंकली, परंतु ती रबर बॉल क्रिकेटसाठीच दिली गेली होती. त्यावेळेला फुलटॉस बॉल योगेश खानोलकर म्हणजे स्टॅडो आलेत बॉलिंगसाठी. नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. तर तिसऱ्या पंचांची मागणी बिमर आहे की नाही याकरता इकडे पंचांनी केलेली आहे. पहिली या निर्णयाची प्रतीक्षा मात्र इकडे असणार आहे. मुंबईकरांसाठी क्रिकेट आणि रविवार, कोणी रविवार आलं की फॅमिलीसह पिकनिकला जातं, कोणी रविवार आलं की नातेवाईकांकडे जातं, परंतु आम्ही रविवार आलो की मैदानात जातो आणि क्रिकेट खेळतो. कारण मुंबईकरांसाठी रविवार हा क्रिकेट वार आहे. आणि मग तो रविवार उन्हाळ्यातील असू देत, रविवार हिवाळ्यातील असू देत किंवा रविवार पावसाळ्यातील असू देत, 12ही महिने आमचा रविवार क्रिकेटच्या मैदानात असतो. त्यामुळे क्रिकेट मुंबईकर हे एक वेगळं नातं राहिलेलं आहे. मग मुंबईची क्रिकेटमधील बादशाह टेनिस क्रिकेट असू देत, लेदर बॉल क्रिकेट असू देत, सर्वाधिक वेळा रणजी करंडक जिंकण्यामध्ये असू देत, क्रिकेट खेळाडूंची फौज मात्र विविध प्रकारच्या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये मुंबईने नेहमीच उभी केलेली आहे. आणि आज मुंबईच्या एका महत्वाच्या क्रीडांगणामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. नरे पार्क या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि प्रत्येकाला एक वेगळा उत्साह असतो. आता रबर बॉल क्रिकेटसाठी सुद्धा आपल्याकडे काही टीम बाबा रबर बॉलची स्पर्धा सुरू होते, आम्ही अमुक एक प्रकारचा सँडो बनवू, अमुक एक प्रकारचा बॅट, योग्य बॉल कळवला जातोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, हा बॉल योग्य होता. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. पंच शशी साटम सर असतील, नासिर सर असतील, त्याचबरोबरीने सूर्यकांत आढाव सर असतील, तिन्ही प्रख्यात असे पंच आहेत, प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्याचबरोबर गुणलेखिका म्हणून खास रत्नागिरीवरून सोनमताई चव्हाण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आहे. सगळं काही या ठिकाणी बेस्ट देण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळायचं होतं, बॉल मात्र गोशांकित क्षेत्रात. आता हे गोशांकित क्षेत्राचं क्रिकेट हे मुंबईकरांना काही नवीन नाहीये. कारण तुम्ही प्रत्येक रविवारी वेगळ्या ठिकाणी गेला, सकाळी एका ठिकाणी, दुपारी एका वेगळ्या ठिकाणी, कधी ऑफ साईडला डिक्लेअर, कधी लेग साईडला डिक्लेअर, कधी पाठीमागे डिक्लेअर, कधी समोरच्या दिशेने डिक्लेअर. हे डिक्लेअर झोनचं क्रिकेट मुंबईकरांसाठी काही नवीन नाहीये. या क्रिकेटची देखील काय वेगळीच मजा आहे. यावेळेला वेगात बॉल पाहायला मिळतोय. पहा आवर्जून या रबर बॉल क्रिकेटचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. रबर बॉल क्रिकेट विकेट ओली असताना वेगळं, रबर बॉल क्रिकेट पाऊस पडत असताना वेगळं, रबर बॉल क्रिकेट ज्यावेळेला गोलंदाजाला चेंडू टाकायचा असतो तो ओला बॉल असेल त्यावेळेला वेगळं आणि सुका बॉल असतो त्यावेळेला वेगळं. वेगळी गोलंदाजी, वेगळे बॉलर, वेगळे बॅटर, वेगळ्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चांगला बॉल फिरवला, मागील बॉल वेगात टाकला, थोडासा पुढे टाकला, थोडासा पाठीमागे घेतला, थोडासा वळवला. हे वैविध्यता या ठिकाणी दाखवली जाते.
आणि बऱ्यापैकी स्पिनरचा उपयोग हा विकेट कोरडी असताना केला जातो. बरोबर बोलतोय ना. आणि वेगवान गोलंदाजांचा वापर बऱ्यापैकी खेळपट्टी ओली असताना, बॉल ज्या वेळेला ओला असतो त्यावेळेला पिचिंग करायची असते, त्यावेळेला वेगवान गोलंदाजांना बऱ्यापैकी गोलंदाजी दिली जाते. आणि स्पिनर्सला खेळपट्टी आणि बॉल हा ज्या वेळेला सुका असतो ना त्यावेळेला स्पिनर्सला जास्तीत जास्त संधी दिली जाते. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी रवी आणि महेश चंदवनकर दोघांचाही आभारी असेल. आणि माझ्यासाठी हे मैदान खास आहे कारण रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये याच मैदानात बेस्ट बॉलरचा पुरस्कार सुद्धा मी एकदा मिळवलाय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल वळलाय पुन्हा एकदा. या अगोदरच्या ओव्हरमध्ये थॉमसची टेस्ट घेतली ऋषभने आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी योगेश खानोलकर टॅडो यांनी सुद्धा केलेली आहे. ओव्हर जर पाहिलं तर 2 झालेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा धावफलकावर. परंतु या रबर बॉल क्रिकेटची आणखीन एक खासियत आहे, एक ओव्हर सुद्धा काफी असते मॅच मध्ये येण्यासाठी किंवा मॅचच्या बाहेर जाण्यासाठी. आणि कारण मला आठवतं याच मैदानामध्ये रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये समीर मेस्त्रीने लगातारचे 5 षटकार समोरच्या दिशेने मारले होते. याच मैदानात मी सँडीला मेडन ओव्हर सुद्धा टाकताना पाहिलेलं आहे. बॅटिंग पॉवर प्ले आणि तो या ठिकाणी घेतला गेलेला आहे. पहा वेगवेगळे आविष्कार येत आहेत. आता ISPL सारख्या स्पर्धेमध्ये वेगवेगळे प्रयोग आपण पाहिले तर टेनिस क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे प्रयोग देखील होत आहेत. आणि मी रवी आणि महेश या दोन्ही बंधूंचं विशेष कौतुक करेल, त्यांनी देखील एक वेगळा बदल आपल्याला या ठिकाणी सादर केलाय. यस, वेगळा बॉल आहे. सिक्सर अल्ट्रा या एका वेगळ्या बॉलने एक वेगळी ओव्हर टाकली जाणार आहे. जेवढ्या धावा तुम्ही या ओव्हरमध्ये कराल त्याच्या डबल धावा तुम्हाला मिळणार आहे. आणि जर विकेट घेतली गेली तर जेवढ्या धावा काढलेल्या आहेत तेवढ्याच मिळणार आहेत. याची नोंद घ्यायची म्हणजे तुम्हाला धावाही करायच्यात आणि विकेटही नाही गमवायची आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. आणि क्रिकेटला आणखी थोडंसं रंजक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आकिब अन्सारी पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतायत. डॉक्टर रोड परिसरातील खेळाडू आहेत, गोलंदाजीसाठी येत आहेत. समोर जर पाहिलं तर जयसर मुंबईचं तुफान थॉमस डायस, जोडीला जर पाहिलं तर जैनेश पटेल यांना देखील पाहतोय आपण. मला आठवतंय की एक हंगाम जैनेश पटेलने याच मैदानात जबरदस्त गाजवला होता. थॉमस डायस, थॉमस बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडीशी सीमित आहे, परंतु दहिसर बॉईजला आपण आज खेळताना पाहत नाही. खूप वर्षाचा प्रचंड असा अनुभव आहे दहिसर बॉईजकडे सुद्धा. ओ यावेळेला टप्पा पडतोय, बॉलने घेतली उसळी जास्त आणि पंचांनी मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. अकीब यांचा हा बॉल जर पाहिलं तर अतिरिक्त उसळी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून उसळी जास्त पाहायला मिळाली. पंचांनी जर पाहिलं तर या ठिकाणी नो बॉल आता घोषित देत आहेत. लगातारचा दुसरा उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळाला. आम्ही आभारी आहोत ताई पॅकर समोर परुळेकर यांचे, 70 स्पोर्ट तारीफ सय्यद यांचे, BWT कंपनी, नरेपार ग्रुप, बबनदादा तावडे, विश्वस्त नरेपार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे आभारी आहोत. वी स्पोर्टचे आभारी आहोत. SSS SSS श्री साई स्पोर्ट शैलेश पाटील यांचे आभारी आहोत. मयूर स्पोर्ट्स राजू भालेकर यांचे आभारी आहोत. चिंतामणी स्पोर्ट्स, युनिक काय बांदांडे, यावेळेला बॉल थोडासा पुढे गेला होता. मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव तिकडे, धाव संख्या 1 ने पुढे जाईल. सिल्व्हो स्पोर्ट्स रमेश भाई यांचे आभारी आहोत. फोर्स 1 लाईव्ह रोहन गुप्ता यांचे आभारी आहोत. CM स्पोर्ट्सचे आभारी आहोत. साई अंशु स्पोर्ट दत्ता यांचे आभारी आहोत. स्ट्रायकर स्पोर्ट प्रसाद एरोनकर, सुदर्शन स्पोर्ट्स, AA स्पोर्ट जाफरबाई, रेडी टू प्ले, हे काय स्पोर्टिसॅक, या सगळ्यांचे देखील आभारी आहोत. ज्यांचे या क्रीडा स्पर्धेसाठी सौजन्य लाभले त्या सगळ्यांचे मनापासून आभार.
बॅकफुटला गेले आणि आता कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. जयनेश यांच्या बॅटमधून आलेला हा 4 धावांचा फटका. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा समाचार घेत असताना चौकार खेळलाय. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे, ती म्हणजे 16 धावा. मुंबईच्या क्रिकेटची खासियत वेगळी. रबर बॉल क्रिकेट. पूर्वी नायगावची मला एक स्पर्धा आठवते की रबर बॉल मध्ये नाईट स्पर्धा देखील नायगावला, हा अभिजित कदम आपणा बाजारच्या इकडे एक स्पर्धा व्हायची, ती नाईट मध्ये देखील रबर बॉल स्पर्धा ललित कला भवनच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळायची. पार्ले ची स्पर्धा आठवते. अशा खूप साऱ्या स्पर्धा आहेत ज्या रबर बॉल क्रिकेटच्या महत्वाच्या राहिल्या. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल फिरक घेत असताना व्हाईट बॉल घोषित केला जातोय. घोडबंदर धमाका ही स्पर्धा देखील पुढल्या आठवड्यात आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. त्यानंतर जर पाहिलं तर एक फोर्स 1 ची स्पर्धा सुद्धा आहे. त्यानंतर जर पाहिलं तर एक विक्रोळीला देखील कंगाई प्रतिष्ठानची स्पर्धा आहे. मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे. कोलगेटला स्पर्धा आहे. राजू भालेकरांची मालवणला स्पर्धा आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या 18 धावा धाव फलकावर. तिसरं षटक आहे. या षटकात मात्र थोडीशी धावांना सुरुवात होताना पाहायला मिळते. हा स्कोर ओव्हर झाल्यानंतर सांगितलं जाईल. ओके, यावेळेला समोर उडवलाय बॉल. डबल धाव या ठिकाणी मिळणार आहेत तुम्हाला आणि एक मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. जयनेश पटेल यांच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार ओव्हर झाल्यानंतर एकंदरीत आपण टोटल करू. ही ते षटक आहे. पॉवर प्ले मध्ये अल्ट्रा बॉलने सिक्सर कंपनीने बनवण्यात आलेला अल्ट्रा बॉल आणि या अल्ट्रा बॉलवर ही ओव्हर खेळली जाते. आणि कोण म्हणतं या बॉलने स्ट्रोक येत नाहीत? माझ्या मते खूप लांब मारला या बॉलने हा स्ट्रोक. एकंदरीत 15 आलेत, म्हणजे मॅचचं पारड टर्न करणारी सुद्धा ओव्हर ही राहू शकते. बाकी पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. सन्मान दिला या चांगल्या बॉलला. धाव मात्र तिकडे मिळणार नाहीये. डॉट बॉल. युवराज भालेराव, अमोल तवटे या संघाची बांधणी करतायत असा संघ देखील पाहायला मिळतो. समोर बिपिन जटाकी आहेत. यावेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर वळला आहे आणि थोडासा जास्त वळला आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर या ओव्हर मध्ये किती आल्या ते आम्ही कळू नंतर. यस, एकंदरीत 16 तर या ओव्हर मध्ये झालेले आहेत. यस यस, म्हणजे 16चे 32 होणार आहेत ओव्हर झाल्यानंतर. जेवढ्या धावा काढल्या गेल्या, जर का विकेट नाही आली या ओव्हर मध्ये, 16 जेवढ्या आल्या त्याच्या डबल धावा होणार आहेत. यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळते, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न, एका धावेने धावसंख्या त्या ठिकाणी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहिलं षटक ऋषभ जैन, त्यानंतर जर पाहिलं तर योगेश कानोलकर आणि आता अकीब आलेत. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर निर्णय घेण्यात आला की आता आपण पॉवर प्ले घेऊयात, ज्यामध्ये सिक्सर कंपनीचा अल्ट्रा बॉल वापरला जातोय आणि ज्यावर धावा सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये या षटकामध्ये आलेल्या आहेत. यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिकडे धाव कंप्लीट केली गेलेली आहे. लेगबॅकच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळाली आणि बघता बघता ओव्हर नंबर 3 संपली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि यस यस डबल या रन होतील. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 9 होत्या ना, 9 धावा होत्या आणि या ओव्हर मध्ये आलेल्या एकंदरीत धावा 17 18 ना, 18 धावा आल्या. 18च्या डबल होतील म्हणजे 36 धावा
या एका षटकामध्ये आलेल्या आहेत. एका षटकात 36 येऊ शकतात का? हो, येऊ शकतात. त्या सध्या आपण पाहिलंय 6 षटकार न मारता सुद्धा 36 येऊ शकतात. आणि पहिल्या ज्या 9 होत्या त्या म्हणजे अशा 3 ओव्हरमध्ये 15च्या सरासरीने 45 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. मॅजिक ओव्हरचा हा कमाल आहे आणि ही कमाल या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत परेश वालंत्रा. आणखीन एक जबरदस्त गोलंदाज वरळी परिसरातील साई 11 परळला देखील आम्ही त्यांना खेळताना पाहिलं. SP 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना देखील पाहिलं आहे. परेश वालंत्रा येत आहेत गोलंदाजीसाठी. मुंबईकर आहेत. tenniscricket.in आणि गौरव सावंत त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी या स्पर्धेला जगभर पोहोचवण्यासाठी सज्ज आहे. पहिला क्रमांक 1,25,555 आणि द्वितीय क्रमांक 61,666. पहिलाच बॉल जर पाहिलं तर थोडंसं नियंत्रण नव्हतं या बॉलवर. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय. ही परेशची खासियत आहे. वेग नाही परंतु अचूकता. बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याचं कसं प्रचंड आहे आणि ते आज नाही तर कित्येक वर्ष. परेशला ज्यांनी 20 वर्षापूर्वी पाहिलं असेल त्यावेळेला असाच दिसत असेल आणि आताही असाच दिसतोय. हो 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 हो, वा परेश वा. या खेळपट्टीशी या मातीशी एक वेगळं नातं आहे आणि कित्येक वर्ष परेशला या मैदानात खेळताना आम्ही पाहतोय आणि आज पुन्हा एकदा त्याच मातीत खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. परेश वालंत्रा कमबॅक करायचं आपल्या टीमसाठी. त्याच्यासाठीचे प्रयत्न 4थ्या षटकामध्ये होताना पाहायला मिळत आहेत. पहिली 2 ओव्हर या टीम झोलाईच्या बाजूने गेल्या. तिसरी ओव्हर जर पाहिलं तर दैसरच्या बाजूने गेली आहे. ओ आता म्हणजे हे अशा प्रकारे झालं की पहिल्या फेरीत एक आघाडीवर आहे, दुसऱ्या फेरीत एक आघाडीवर आहे, चौथ्या फेरीत दुसरा कोणी आघाडीवर येतोय. कारण ते आपण सध्या गेल्या 1-2 महिन्यात त्याच्याकडे देखील आपण सातत्याने पाहत होतो. अशाही काही टीम असतील ज्या 6 ओव्हरमध्ये आघाड्या घेतील म्हणजे 6 मतदारसंघात आघाडी घेतील. यावेळेला फटका समोर खेळलाय. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शुभमने केला परंतु नाही प्रयत्न करू शकले यशस्वी आणि बॉल सीमारेषेच्या पार जाईल. 4 धावांसाठी 51 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4था मार्गस्थ आहे. परेशने काही चेंडू खूप चांगले टाकले परंतु त्यातून मार्ग काढलाय. दैसर बॉईज म्हटलं तर पूर्वी याच संघामधून यावेळेला वा 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 हळूवार पद्धतीने बॉलला टर्न केलाय, वळवला, पाठवला कीपरकडे. ओव्हर संपल्या 4 आणि धावसंख्या झाली ती 51. परेशने केवळ 6 रन दिलेले आहेत या ओव्हरमध्ये. वा परेश वा. परंतु या दैसर बॉईज टीम मधून पूर्वी आम्ही बाळाला पाहायचो, पूर्वी फ्रँकीला पाहायचो, पालंडेला पाहायचो, भूलला पाहायचो आणि माझ्या मध्ये थॉमस ही बाळा ही जोडी सुद्धा बरेच काळ चालली, चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. फ्रँकी सारखा एक जबरदस्त खेळाडू यष्टीरक्षक यांना देखील पाहिलंय आणि आज जर पाहिलं तर खेळाडू बदलले असतील परंतु दैसर बॉईज आणि बिपिन भाई यांना गेली माझ्या मते 20 वर्ष तर सगळे आवर्जून सगळ्या स्पर्धांमध्ये मुंबईतील बिपिन भाईंना येताना पाहतोय. म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या ज्या काही टीम आहेत या मुंबई क्रिकेटचं वैभव आहे. जसं आपण विक्रोली असला सुद्धा पाहतो खूप साऱ्या टीम आहेत. प्रत्येक विभागामध्ये टीम मुंबईत पाहायला मिळतात. प्रचंड वेगातील बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला, पायाला आदळला, अपील केलं, अपील मात्र नाकारलं परंतु तिकडे एक धाव मिळेल गोशांकित क्षेत्रामध्ये. प्रत्येक विभाग अगदी परळमधून जर पाहिलं तर अगदी पूर्वी षटकारपासून परेल पॅकर पर्यंत, राहुल 11 पर्यंत, अगदी अलीकडे छोटा साई, मोठा साई, अतुल 11, MD बॉईज अशा खूप साऱ्या टीम आम्ही या परिसरातून सुद्धा पाहिल्यात. बरोबर बोलतोय. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. एक धाव मिड विकेटच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर पाहायला मिळाली. म्हणजे मुंबईतील प्रत्येक विभागामध्ये 4 ते 5 चांगल्या टीम आपण प्रत्येकाने पाहिल्या. कोणताही एक विभाग घ्या मुंबईतला, कोणताही एक स्टेशन घ्या, त्या स्टेशनला 4-5 चांगल्या टीम आपण पाहिलेल्याच आहेत. आणि मुंबईकरांच्या क्रिकेटचं आणखीन एक वैशिष्ट्य, मुंबईकर आठवडाभर क्रिकेट नाही खेळत. शनिवारी वेळ ऑफिस मधून मिळाल्यानंतर आणि रविवारचा दिवस
यावेळेला बॉल टर्न करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला, परंतु हा चेंडू स्वैरी ठरताना पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित करतायत नासिर सर. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 54 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि मुंबईच्या क्रिकेटची बातच न्यारी आहे. तुम्ही जगात कुठेही फिरून या, परंतु मुंबईची बातच न्यारी आहे. जगात कोणत्याही शहरात जा, किती मोठा नाश्ता करा, परंतु मुंबईच्या वडापावची बातच न्यारी आहे. त्याला तोड आहे का? अजिबात नाहीये. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, उसळी होती, अप्पर कट केलाय आणि जैनच्या बॅट मधून जर पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी येतोय, जो जाईल सीमा रेषा पार. चौकार. तर जाऊयात मुंबई आणि मुंबईची बातच न्यारी आहे. मुंबईच्या क्रिकेटची बातच न्यारी आहे. मुंबईला क्रिकेट खेळण्याची जेवढी लगबग असते ना, तेवढी क्रिकेट पाहण्याची सुद्धा लगबग असते. कित्येक क्रिकेटचे चाहते अगोदर सुरुवात होते सोमवार बसून, अरे शनिवार रविवार कुठे मॅच आहे, मग ज्या ठिकाणी मॅच आहे तिकडलं लोकेशन मिळेल का, तिकडे कोणत्या कोणत्या टीम खेळणार आहेत, आज कोणत्या टीम खेळणार आहेत, उद्या कोणत्या टीम खेळणार आहेत, या सगळ्याची चर्चा मुंबईमध्ये होत असते. आणि क्रिकेटच्या चाहत्यांनी सुद्धा मुंबईचं क्रिकेट समृद्ध केलंय. यावेळेला बॉल थोडासा पुढे टाकला होता, वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि धावाच्या स्वरूपात पहिली विकेट आली आहे देसरबॉयची आणि टीम जुलै देवी संघाला जर पाहिलं तर पहिलं यश मिळत आहे रनआउटच्या स्वरूपात. जैनेश माघारी परत आहेत. 23 धावांची खेळी दैसर बॉईज टीम साठी जैनेशने केली आहे आणि त्यांना जर पाहिलं तर आता माघारी परतावं लागतंय. थॉमस अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक चौकार आलाय त्यांच्या मॅट मधून, परंतु अजूनही थॉमस ज्या रंगात पाहायला मिळतात ना त्या रंगात पाहायला मिळालेले नाहीयेत. परंतु थॉमसला सुद्धा बहरण्यासाठी काही चेंडू बस असतात आणि तशी अपेक्षा त्यांच्याकडून या ठिकाणी आपण करूयात. टोटल रन 58 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर झाले ना 5. पुन्हा एकदा रिषभ. बाबू डोंगरकर हे बॅट्समन कोण आहे? हा बिपिन सरांचा मुलगाच आहे ना का? हो सरी होती या बॉलला. रिषभ काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त. तुम्ही चांगली गोलंदाजी करणार, अचूकता दाखवणार तर तुम्हाला यश मिळणार आणि यशही कोणतं होतं? थॉमस डायस यांच्या रूपामध्ये. 58 धावांची पार्टनरशिप सलामीची झाल्यानंतर रनआउटच्या स्वरूपात जैनेश माघारी परतले आणि त्यानंतर जर पाहिलं तर थॉमस सुद्धा एका उसळी घेतलेल्या चेंडूला रिच करण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टीरक्षकांकरवी पकडले गेले. धाव संख्या जर पाहिली तर 58 वर थांबलेली आहे. ओव्हर नंबर 5वं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत समर पारच्या म्हणजे पिंटूला मैदानाच्या आतमध्ये कोण विसरेल. पिंटू जरी मागील 2 हंगामात कमी दिसला असेल, परंतु मागील 8-10 वर्षातील पावसाळी क्रिकेटमध्ये संपूर्ण मुंबईभर हंगामा किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये हंगामा करणाऱ्यांपैकी एक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला जात आहेत समर पारच्या पिंटू. आणि या स्पर्धेसाठी या ठिकाणी आगमन होत आहे टेनिस क्रिकेटचे लिजेंड, टेनिस क्रिकेट ज्या ज्या खेळाडूने समृद्ध केलं त्याच्यापैकी एक महत्वाचं नाव शंतनू गायचोर सर संपूर्ण देवफ्रेंडच्या बरोबरीने या ठिकाणी येत आहेत. रिषभ मात्र आपली काही अचूकता सोडायला तयार नाहीयेत. खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून या ठिकाणी झाली आहे आणि हे षटक देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. आणि शंतू सर मंचावर यायचं आहे. शंतू सर आणि संपूर्ण देव फ्रेंड्स बांद्रा आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण मंचावर यायचंय.
शंतनू गायचूर सरांचे या ठिकाणी आगमन झालंय. संतोष सरांना देखील पावसाळी क्रिकेट ज्या ज्या वेळेला पाहत असतील त्या त्या वेळेला पार्ले टियकचा चिखल आठवत असेल आणि चिखलात केलेली किपिंग म्हणा, चिखलात जर पाहिलं तर मारलेले षटकार चौकार आठवत असतील. द ग्रेट शंतनू गायचोर सर यांचं आगमन होतं. सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूयात. ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट समृद्ध केलं असे महान खेळाडू शंतनू गायचोर सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. ज्या ज्या वेळेला टेनिस क्रिकेट चा विचार होतो त्या त्या वेळेला मात्र उमेश मांजरेकर आणि शंतनू गायचोर या अद्वितीय जोडीचा मात्र या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला जातो. इकडे आपण पाहू शकता धावबादच्या स्वरूपात आणखी एक विकेट येते. लीलाधर सालियन, त्याचबरोबर जर पाहिलं तर संपूर्ण किरण भाऊ असतील, लीलाधर भाऊ असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर आमचे सगळे पांडेजी असतील, सगळेच या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. संतोष सुर्वे आपण देखील, संपूर्ण देव फ्रेंड्स आयोजन कमिटी या ठिकाणी उपस्थित राहते. आपल्या सगळ्यांचं स्वागत. बाबू डोंगरकर साहेबांची टीम आहे झोला 11. त्यामुळे संघ मालकांचाही विशेष उल्लेख करणं गरजेचंच आहे, कारण एखादा संघ चालवणं सोपी गोष्ट नसते. व्यवस्थापक जसं काम करत असतात, संघ मालकांची देखील एक विशेष भूमिका असते. त्यांचं प्रोत्साहन, त्यांचा पाठिंबा आणि त्याच्या जोरावर हे क्रिकेट आपण पाहत असतो. उडवला बॉल समोरच्या दिशेने, काय स्ट्रोक खेळलाय, नाव पिंटू पारच्या आणि काम आहे षटकार मारणे. भले मी 2 वर्ष थोडस क्रिकेट पासून दूर गेलो होतो, परंतु सुरुवात धमाक्याने केली आहे. हा धमाका आहे पंतनगर घाटकोपरचा. नाव पिंटू पारच्या. वा पिंटू वा. पिंटू पारच्याची ही झलक आहे ना, काहीतरी वेगळीच आहे. पिंटू पारच्याचा स्टान्स, पिंटू पारच्याची बॅटिंग करण्याची पद्धत आणि रबर बॉलवर जो वेगळ्या पद्धतीने तुटून पडतो ना, ही बात पिंटूची काहीतरी खासच आहे. समर पारच्या, पिंटू. परंतु गोलंदाज देखील तेवढा जबरदस्त आहे. योगेश कानोलकर टॅडो. नॉन स्ट्राईकला श्रीनिवास मौर्य दाखल झालेत. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे हाईटसाठी. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. पाहूया धावसंख्या पुढे जाते. 66 धावा धावफलकावर आहेत. नारी पार्क स्पोर्ट्स क्लबचं आयोजन, पहिली पावसाळी क्रीडा स्पर्धा. नारी पार्क स्पोर्ट्स क्लब, रवी चंदवनकर आणि महेश चंदवनकर आपल्या मातोश्रींच्या स्मृतिप्रित्यर्थ ही क्रीडा स्पर्धा गेली 6 वर्ष याच मैदानात आयोजित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिंटू पारच्या यावेळेला बॉलला फाईन लेगच्या क्षेत्रात खेळतायत. धावसंख्या तिकडे 1 ने पुढे जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 67 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिला डाव आणि पहिल्या डावातील शेवटचं षटक आपण सध्या पाहतोय. सगळ्यांनीच या क्रिकेटचा चांगल्या पद्धतीने आनंद आस्वाद घेतलेला आहे. यावेळेला अंदाज घेतला, बॉल वाईट जातो, सोडून दिला अगदी पिंटू पारच्या स्टाईल मध्ये. धावाच्या स्वरूपातील वाईट बॉल आणि एक विकेट आलेली आहे.
आणि आज दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या परळ विभागातील आमच्या आयोजन समितीचे हितचिंतक मार्गदर्शक आमचे सल्लागार आमचे आधारस्तंभ मुंबई पोलीस दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक आमचे लाडके मित्र अक्षय तावडे यांचे पिताश्री सन्माननीय श्री सुनीलजी तावडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले। मी सुनीलजी तावडे साहेबांचं कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आणि सुनील तावडे काकांना मी विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय, आपलं सहर्ष सोनेरी स्वागत असेल, आपल्याला व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती आम्ही करतोय। सन्माननीय श्री पोलीस उपनिरीक्षक सुनील तावडे साहेब। वाह, याही वेळेला एक चांगला बॉल त्या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले। बॉलला थोडंसं कट केलं, वळवलं, लेग बायच्या स्वरूपातील एक धाव कळवली गेली आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते ती 70 धावा। एक चांगलं आव्हान मात्र आता उभं केलेलं आहे, परंतु क्रिकेट कोणतेही असू देत आणि त्यातल्या त्यात रबर बॉल क्रिकेट किती मोठं आव्हान उभं करा त्या आव्हानाचा पाठलाग होऊ शकतो। आपण पाहिलंय 70 धावा। यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय, एक धाव तिकडे शार्विनच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि एक चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि धावाच्या स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळेल। 6 षटकांचा सामना आहे, खऱ्या अर्थाने मॅजिक ओव्हर की फॅक्टर किंवा जी सुपर पॉवर प्ले होता तो की फॅक्टर राहिला। 2 ओव्हरमध्ये 9 असणारी धावसंख्या 3ऱ्या ओव्हरमध्ये 45 वर पोहोचली, त्यानंतर बऱ्यापैकी कामगिरी दोन्ही बाजूने राहिली, परंतु बघता बघता हा डाव 71 पर्यंत गेला। 72 ची आवश्यकता आहे, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं। 72 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी केली जाते आपल्याला दुसऱ्या डावात पाहावं लागेल। आणि दुसरा डाव ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला मी मात्र 2 युवा समालोचक अभिषेक पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रोशन पाताडे दोघांना एकत्रित आमंत्रित करील। धन्यवाद चंदू सर। आणि या ठिकाणी आता मात्र विशेष सत्कार केला जातोय आपल्या महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेट विश्वावरती आपल्या फलंदाजीच्या जीवावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं असे दिग्गज खेळाडू आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत। सर्वप्रथम तर शंतनू गायचोर सरांचं आम्ही परळ नगरीमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। आणि देव फ्रेंड्स बँड्रावरून मात्र ही संपूर्ण आमची मित्रमंडळी जी आहे ती स्पर्धा पाहण्यासाठी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून आज या ठिकाणी उपस्थित राहिली आहे। या सर्व उपस्थित मान्यवरांचा एक यथोचित सत्कार यथोचित सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू इच्छितो। या स्पर्धेचे मुख्य आयोजक लाराणी बुमरो अर्थात रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण शंतनू गायचोर सर आणि त्यांच्या सोबत मात्र देव फ्रेंड्स आणि त्यांची सर्व मित्रमंडळी जी आज या ठिकाणी उपस्थित राहिली आहे त्यांचा सर्वांचा हा एकत्रित सत्कार आपण व्यासपीठावरती करत आहोत। आपण आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलात त्याबद्दल मी सर्वप्रथम तर शंतनू गायचोर सर आणि देव फ्रेंडच्या सर्व सहकारी मित्रपरिवाराचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभारी असणार आहोत। खऱ्या अर्थाने आज रवी आणि महेश चेंदवनकर हे दी 2 नावं जी आपण ऐकतोय शंतनू गायचोर सरांना बघत आज मात्र ही 2 नावं क्रिकेट क्षेत्रामध्ये उतरली आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या कौशल्याने आज या संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाभोवती एक वेगळं वलय ज्यांनी निर्माण केलं असे आपल्या सर्वांचे लाडके रवी आणि महेश अर्थात लाराणी बुमरो यांचे गुरुवर्य म्हणून आज शंतनू गायचोर सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं खरं तर पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतोय, आपले आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा हा यथोचित सत्कार आपण व्यासपीठावरती पार पडलेला पाहिला। पुन्हा एकदा आम्ही उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन झालेलं पाहिलं आमचे लाडके बंधुतुल्य मित्र अक्षय तावडे यांचे पिताश्री मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना या स्पर्धेचे आधारस्तंभ पाठीराखे म्हणून ज्यांचं नाव आम्ही आवर्जून घेतोय असे सन्माननीय श्री सुनील तावडे साहेब आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। आम्ही पुन्हा एकदा सुनील तावडे साहेबांचं सुद्धा नरे पार्क स्पोर्ट्स क्लब आयोजित रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक भव्य पावसाळी रबर बॉल अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेला ओळखलं जातं अशी कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024च्या पर्व 6व्यामध्ये आम्ही सन्माननीय सुनील तावडे साहेबांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत।
आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ज्यांना आपण गणेश लीलाचा मॅक्सवेल म्हणून ओळखतो असे आमचे लाडके मित्र, आमचे हितचिंतक सल्लागार सन्माननीय उमेशजी मुळे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झाले. आम्ही त्यांना सुद्धा व्यासपीठावरती येऊन विराजमान होण्याची विनंती करतोय. सन्माननीय उमेशजी मुळे सर, आपल्याला मी विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. यस, थैंक यू चंदू सर. मेरे पार स्पोर्ट्स क्लब आयोजित कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा दिवस क्रमांक 2 आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. हॅलो 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 चालू असलेला सामना जोला 11 परळ विरुद्ध दैसर बॉईज दैसर. विनंती असेल टीम दैसर बॉईज दैसर, आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या प्लीज, विनंती आहे. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. राहुल सावंत आणि त्याच्या समवेत आपण पाहिलं तर जगदीश जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा अखिल भारतीय स्तरावरील मोठमोठी नावं. आज मात्र आपण पाहणार आहोत या परळच्या ऐतिहासिक भिवाजीराव नरे उद्यान म्हणजेच तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं नरे पार्क मैदान आणि याच मैदानामध्ये ही पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा पारितोषिक जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1,25,555 व आकर्षक असं चषक. द्वितीय पारितोषिक असणार आहे या स्पर्धेचं 61,666 व आकर्षक असं जाळत्या करंडक आणि मालिका वीरासाठी जर आपण पाहिलं तर आकर्षक अशी सायकल या ठिकाणी या सर्वच खेळाडूंना देऊन या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर राहुल सावंत आगरीपाड्याचा वंडर बॉय आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जगदीश जाधव गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1. दैसर बॉईज दैसर, आपला एक प्रतिनिधी आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज. दैसर बॉईज दैसर, एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवायचं समालोचन कक्षामध्ये. यस, देवराज षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आलेले आहेत टीम दैसर बॉईज दैसर या संघाकडून. राहुल सावंत आगरीपाड्याचा वंडर बॉय स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जगदीश जाधव. षटक क्रमांक 1, पहिला बॉल. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेऊन आपण जर पाहिलं तर बॉल गेलाय घोषंकी क्षेत्रामध्ये. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. देवराज आपण पाहतोय षटक क्रमांक 1. 72 धावांचं लक्ष्य, 72 धावांचा पाठलाग करतो संघ टीम झोलाई 11 परळ. पुढचा बॉल, यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बरोबर नाकाच्या समोरून अगदी घासून गेलाय हा बॉल. चांगला बॉल हाताळलाय देवराजने. महत्वपूर्ण सामना, 36 मध्ये 72 करायचे सामना जिंकण्यासाठी. पॉवर प्लेचं षटक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा एक विशेष डिझाईन, विशेष मॅन्युफॅक्चर केलेला हा बॉल देखील यूज केला जाईल. त्या बॉलवरती आपण पाहतो एक सीम आहे, त्या बॉलचा वापर या ठिकाणी केला जातोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल, यावेळेला उडवलाय मोठा फटका राहुल सावंतच्या बॅट मधून. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी येतोय राहुलच्या बॅट मधून दिमागदार चौकार.
राहुल सावंत. नेक्स्ट बॉल. यावेळेला समोर फटका खेळला. वॉट अ शॉट. स्ट्रँड अँड डिलिव्हर. हँडसम राहुल सावंत आगरी पाड्याचा वंडर बॉय. त्याच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. षटकार. आणखीन एक मोठा फटका. आणखीन एक बिग हिट. यावेळेला झाडाला बॉल आदळलाय. काय फटका खेळला होता. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळाला राहुल सावंतच्या बॅट मधून. षटकार वाचलाय. आमचे मित्र सागर जुवाडकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. जगदीश यादव आणि राहुल सावंत. यावेळेला समोर स्ट्रेट डाउन ग्राउंड. व्हाट अ शॉट. हँडसम जगदीश यादव इज ऑन फायर नाउ. काय फटका खेळला. जवाब स्ट्रोक आहे. समोर उभा राहिला. समोर बॉलला पाठवलं 6 धावांसाठी. जगदीश यादव येतोय त्याच्या बॅट मधून. षटकार. षटक क्रमांक 1 चा खेळ आता समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 18 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली. दोन्ही फलंदाज असं वाटतं डगआउट मधूनच सेट होऊन आलेत. कारण राहुल सावंतच्या बॅट मधून 1 षटकार 1 चौकार लगावला. शेवटच्या बॉलवरती जगदीश जाधवच्या बॅट मधून 1 षटकार आला आणि म्हणूनच काय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 18. बिनगडी बॅट टीम झोला 11 परळ. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज आलेत रत्नेश. एक डावखुरा गोलंदाज रत्नेश गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती. जगदीश यादव राहुल सावंत ही जोडी टीम झोला 11 परळ या संघाकडून चांगल्या फॉर्म मध्ये. राहुल सावंत इन फॉर्म बॅट्समन त्याला साथ देतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला जगदीश तो देखील चांगल्या फॉर्म मध्ये. आपण जर पाहिलं तर काळ चौकीचं शहीद भगतसिंग मैदान असेल, करिडोरचा गोदरेज मैदान असेल त्या मैदानावर सातत्याने प्रॅक्टिस करत असताना पाहायला मिळाला राहुल. आज मात्र आपण पाहतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी. यावेळेला चांगला बॉल रत्नेशचा. थोडासा आपण जर पाहिलं तर उसळी घेतलाय चेंडू. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय हा बॉल. थॉमस डायस शेस्टनच्या मागे आपण पाहतोय. चांगला बॉल रत्नेशने हाताळलाय. पुढचा बॉल. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल हाताळलाय रत्नेश यांनी. अडकवून ठेवलं राहुल आपल्या गोलंदाजीने. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळलाय. यावेळेला आता मात्र सोडून दिलेला हा बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 19. 1 फॉर दी ओव्हर. 1 बाउंडची वॉर्निंग देखील दिली जाते रत्नेशला पंचांच्या माध्यमातून. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर शशी साटम. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नासिर शेख आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सर सूर्यकांतजी अडाव. असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांचं पॅनल या संपूर्ण स्पर्धेमध्ये यावेळेला बॉल पिचिंग झालाय. खाली राहिलाय हा बॉल. यावेळेला देखील फलंदाज बीट झालेत. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगलं षटक रत्नेशने हाताळलंय कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र रत्नेश गोलंदाजीसाठी आले. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळले. त्यांनी एक एक्स्ट्राची धाव आतापर्यंत खर्च केली त्यांनी आपल्या षटकामध्ये.
पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. गॅप मधून बॉल जर आपण पाहिलं तर जात असताना पोहोचले क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 20 या आकड्यावर. यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. धाव मिळेल 1 या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 21 या आकड्यावर. 21 ऑन बोर्ड टीम झोला 11 परळ. यावेळेला चांगला बॉल पहा. काय बॉल हाताळलाय रत्नेश यांनी. चांगलं षटक, प्रभावित करणारं षटक आतापर्यंत राहिलंय रत्नेश यांचं. कारण एकही मोठा फटका आलेला नाहीये षटकामध्ये. जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा विचार केला तर देवराजने पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये एकूण त्याने 18 धावा खर्च केल्या. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर रत्नेशने हाताळलं. तर षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्यात. आणि म्हणूनच ठीक आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या सरासरीने 22 धावा धावफलकावरती झाल्या टीम झोला 11 परळ. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. टीम दैसर बॉईज दैसर. पिंटू पारचा इन ऍक्शन आपण पाहतोय. काय फटका खेळला होता पहिल्या डावामध्ये पिंटू पारचा यांनी. सत्यम आले गोलंदाजीसाठी. पॉवर प्ले बोनस सोबत ठरणार आहे या मॅच मधील. जेवढ्या धावा फलंदाजी करत असलेला संघ करणार तेवढ्या धावा मात्र डबल होणार आहेत. विशेष नियम आणलाय रवींद्र चेनवरकर आणि महेश चेनवरकर या दोन्ही बंधूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर विशेष मॅन्युफॅक्चर म्हणजे विशेष डिझाईन केलेला बॉल देखील वापरला जाईल. सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा. त्या बॉलवरती आपण पाहतोय एक ज्याप्रमाणे लेदर बॉलवरती सीम असतो त्याचप्रमाणे या रबर बॉलवरती देखील विशेष डिझाईन केलेला सीम आहे. तोच सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा हा बॉल या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये वापरला जातोय. सत्यम आलेत गोलंदाजीसाठी. पॉवर प्ले 22 ऑन बोर्ड. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 24 चेंडू आणि 50 धावांची गरज असणार आहे टीम झोला 11 परळ संघाला. पहिलाच बॉल काय वळवलाय बघा बॉल. सत्यम आलेत गोलंदाजीसाठी आणि पहिलाच बॉल अगदी वळवला या गोलंदाजाने. त्या म्हणूनच की काय करण्यात आल्याने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केलं गेलंय. दरम्यान आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या नजीकच्या पोलीस प्रशासनातून अर्थात भोईवाडा पोलीस स्थानकातून सन्माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मी सन्माननीय शिरसाट साहेबांचं व्यासपीठावरती जोरदार टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. महाराष्ट्र पोलीस दलातून आज सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना आपल्या भोईवाडा पोलीस स्थानकामध्ये त्यांची वर्णी आहे. त्यांचा आज या ठिकाणी शुभागमन झाले. मी पुन्हा एकदा शिरसाट साहेबांचं व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमधून मात्र आपण जर पाहिलं तर एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे मोठ्या आदरानं पाहिलं जातं अशी आपल्या नरेपार स्पोर्ट्स क्लबची कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024 ही स्पर्धा जे दरवर्षी आपले लाडके 2 मित्र रवी आणि महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. त्या स्पर्धेदरम्यान आज आपल्या नजीकच्या पोलीस प्रशासनातून भोईवाडा पोलीस स्थानकातून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय शिरसाट साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत.
आणि दरम्यान भव्य स्वागत होतंय बघा. अगदी व्यासपीठाच्या दिशेने येणारा हा चेंडू शिरसाट साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा आपण साहेबांचं स्वागत करूया. आणि सोबतच आमचे लाडके मित्र विशालजी गावडे यांचं सुद्धा व्यासपीठावरती शुभागमन झाले, त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आपलंही या ठिकाणी स्पर्धेदरम्यान मनपूर्वक स्वागत. येस साहेबांचं शुभ आगमन आणि राहुल सावंतच्या बॅट मधून या पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटकार आलाय. सत्यमचा पुढचा बॉल यावेळेला आतमध्ये आलाय. चेंडू पहा पिचिंग झाला, थोडासा चेंडू वळण घेतला आणि आतमध्ये येणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगत होते. षटकार जरूर आलाय राहुल सावंतच्या बॅट मधून, कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे. जेवढ्या धावा या षटकामध्ये होणार तेवढ्या धावा डबल होणार असा विशेष नियम आणलाय रवींद्र चेनवनकर आणि महेश चेनवनकर यांनी या दोन्ही भावंडांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अखिल भारतीय स्तरावरील मोठमोठी नावं तारे सितारे याच मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये देखील. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडूने वळण घेतलंय, पुन्हा एकदा वळवलाय चेंडू आणि डॉट बॉल येतोय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर देवराजने 18 धावा खर्च केल्या होत्या. रत्नेश दुसरं षटक हाताळण्यासाठी आले तर षटकामध्ये एकूण त्याने 4 धावा खर्च केल्या आणि सत्यमने पॉवर प्लेचं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 7 धावा म्हणजेच विकेट गमावली नाही आणि म्हणूनच ठीक आहे त्या धावा डबल काउंट केल्या जात आहेत. यात 14 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 36 या आकड्यावर. 36 धावा. अर्ध्या धावा झाल्यात, आता अर्ध्या धावा करायचे आणि अर्धे चेंडू देखील बाकी आहेत. अरविंद आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 4 चा खेळ. अरविंदकडे चेंडू सुपूर्त केल्या. 18 मध्ये आता करायचे आहेत 36, कारण 36 झाल्यात धावफलकावरती. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टीम झोला 11 परळ या संघाकडून. अरविंदचा पहिलाच बॉल. वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 37 या आकड्यावर. 37. षटक क्रमांक 4 चा खेळ. त्याचा पहिला बॉल अरविंदने हाताळला. राहुल सावंत आगरीपाड्याचा वंडर बॉय स्ट्रायकिंग एंडला चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर राहुलच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलाय. यावेळेला चांगला बॉल, चांगला कट केलाय गोलंदाजाने. फलंदाजाला कळला देखील नाहीये आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. स्टंपच्या मागे आपण पाहतोय थॉमस ड्रायव्हर्स चांगले यष्टीरक्षण करत असताना पाहायला मिळतात. फ्लाइंग स्लिप मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. धावा अडवणं गरजेचं आहे या मॅच मध्ये आणि म्हणूनच ठीक आहे फ्लाइंग स्लिप मध्ये देखील क्षेत्ररक्षक नाही नात आहे. पुढचा बॉल उडवलाय. शफल झाले. बॉलला ओळखलं आणि बॉलला पाठवलं देखील मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. आणि पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. अडवलाय बॉल क्षेत्ररक्षकाने. रत्नेशकडे चेंडू आला. बॉल झाडाला आदळून बरोबर मैदानामध्ये येतोय. लक फॅक्टर साथ देत नाहीये. एक जाव मिळाली आहे. एकेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 38 ऑन अ बोर्ड. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात अरविंदने. या षटकामध्ये 3 बॉल त्याने हाताळलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 मधील भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारे आयोजन आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या हंगामातील पहिलीच मोठी स्पर्धा आपण पाहतोय.
प्रथम पारितोषिक 1,25,555 व आकर्षकाचा झळाळता करंडक. पुढचा बॉल समोर, वन मोर, जगदीश जाधवच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हँड अँड सम ह्यूज बिग सिक्सर बाय जगदीश जाधव. फुलातून स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर. धन्यवाद अभिषेक. एक छोटासा सत्कार आपण व्यासपीठावरती करतोय. आज आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्या नजीकच्या पोलीस प्रशासनातून, आपल्या भोईवाडा पोलीस स्थानकातून सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय शिरसाट साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेत. आपण आयोजकांच्या वतीने अर्थात रवी आणि महेश चेंदवनकर यांच्या शुभ हस्ते आपण शिरसाट साहेबांचा एक यथोचित सत्कार, यथोचित सन्मान व्यासपीठावरती करतोय. मायेची एक उबदार शाल आणि प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण शिरसाट साहेबांचा हा सत्कार या ठिकाणी करत आहोत. खूप खूप धन्यवाद साहेब. खूप खूप धन्यवाद, आपले मनपूर्वक आभार. आणि आपल्या या स्पर्धेसाठी मात्र भोईवाडा पोलीस स्थानकाचं जे विशेष सहकार्य राहिले, गेली कित्येक वर्ष आपण ही स्पर्धा आयोजित होत असताना बघतो आणि त्या स्पर्धेदरम्यान आपल्या नजीकच्या पोलीस प्रशासनाने आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही भोईवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यावेळेला आणखीन एक बिग हिट, आणखीन एक हवाई हल्ला, पुन्हा एकदा समोर पाठवल्या बॉलला जगदीश जाधव इज ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय जगदीश जाधवच्या बॅट मधून. त्याची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 50 या आकड्यावर. 50 ऑन अ बोर्ड. तोच बॉल, तीच बॅट, तेच नाव, तेच मैदान. जगदीश जाधवच्या बॅट मधून येतोय लगातारचा दुसरा षटकार. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आहेत. 50 धावा धाव फलकावरती झाल्यात. पार्टनरशिप बिल्ड केली आहे दोन्ही फलंदाजांनी. डगआउट मधून सेट होऊन आले ते दोन्ही फलंदाज. आणि आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये सोनमताई सांगतायत की थॉमस डाईस आणि जयनेश पटेल या दोघांनी 58 धावांची पार्टनरशिप बिल्ड केली होती. पुढचा बॉल चांगला हाताळला गोलंदाजाने. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील. सत्यमोते बॉल पर्यंत पोहोचलेत देखील आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 51 या आकड्यावर. 51 ऑन बोर्ड. 51 धावा धाव फलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 12 मध्ये आता 21 करायचे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 12 बॉल 21 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. महत्वपूर्ण सामना. दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. आता मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रत्नेशला आमंत्रित केलं गेलंय, कारण रत्नेशने दुसरं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये अवघ्या त्याने 4च धावा खर्च केल्या आणि म्हणूनच की काय कर्णधाराने पुन्हा एकदा रत्नेशवरती विश्वास दाखवलाय आणि त्यालाच गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी 12 मध्ये 21 करायचे आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. सिक्सर सुप्रीमोचे हे विशेष डिझाईन केलेले बॉल या स्पर्धेमध्ये वापरले जात आहेत. जगदीश जाधव आणि राहुल सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम झोला 11 परळ्या संघाकडून. 12 बॉल 21 धावांची गरज. रत्नेश डावखुरा गोलंदाज. पहिला बॉल, पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली यश झेल पकडले आणि पहिली विकेट आली आहे आणि पहिला धक्का बसतोय टीम झोला 11 परळ्या संघाला. जगदीश जाधवची खेळी संपुष्टात. विकेट. चला नवीन बॅटर पाठवा मैदानामध्ये टीम झोला 11 परळ. नवीन बॅटर आले जयेश पोखरे. हा बॅटर रेडी राहायचा. नेक्स्ट बॅटर रेडी राहा प्लीज.
वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्यायची प्लीज. प्रत्येक सामने या ठिकाणी 6-6 षटकांचे खेळवले जातात. एक विशेष नियम आहे या स्पर्धेचा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील आहे आणि कालच्या सत्रामधून जर आपण पाहिलं तर टीम ब्रह्मा बॉईज काळा चौकी या संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आज देखील आपण पाहणार आहोत या 8 संघांमधून आणखीन एक संघ असेल जो या स्पर्धेची फायनल गाठेल. रत्नेश पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. जयेश पोखरे आलेत फलंदाजीसाठी. जयू लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅचचं समीकरण बदललंय. 11 मध्ये आता 21 करायचे आहेत कारण पहिल्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट रत्नेशने पटकावली आपल्या संघासाठी. दैसर बॉईज दैसर विरुद्ध आपण पाहतोय झोले 11 परळ. परळ विरुद्ध दैसर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सामना क्रमांक 2 या अंतिम दिवसातील. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अडवलाय बॉलला रत्नेशने. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 52 या आकड्यावर. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतं. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 10 मध्ये आता 20 करायचे. राहुल सावंत अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मुंबईचा आराध्य या गणरायाचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये उतरलाय. इनफॉर्म बॅटर राहुल सावंत आखरी पाड्याचा वंडर बॉय. हो यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पुन्हा एकदा रत्नेशने हाताळला जरूर आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदलतंय. 9 मध्ये आता 19 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. एक लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये, एक राईट हँडर बॅटर मैदानामध्ये आणि हे 2 फलंदाज आता मात्र टीम झोला 11 परळ संघाकडून आपल्या संघाला सामना जिंकून देण्यासाठी मेहनत करतात, प्रयत्न करतात, संघर्ष करतात. कारण संघर्ष करणं गरजेचं आहे मॅच मध्ये. सामना जिंकायचा, स्पर्धा जिंकायची आहे. रोख रक्कम 1,25,555 आकर्षक असा जाता करंड कामाला जिंकायचं आहे. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचले पुन्हा एकदा बॉल पर्यंत. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 54 या आकड्यावर. 54 ऑन बोर्ड. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक विकेट महत्वाची आहे, प्रत्येक षटकार महत्वाचा आहे, प्रत्येक चौकार महत्वाचा आहे आणि या धावा वाचवायच्या आहेत त्याच्यासाठीच प्रयत्न चालू आहे. राहुल सावंत आणि त्याच्या समोर आपण पाहतोय जयू पोखरे. पुढचा बॉल मोठा फटका खेळलाय जरूर. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि तोपर्यंत 2 धावा धावून या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 56 या आकड्यावर. 56 ऑन बोर्ड. एखादा मोठा प्रहार मॅच ऑन पाहायला मिळू शकतो या मॅच मध्ये. राहुल सावंत, ती क्षमता आहे या फलंदाजाकडे. कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला राहुल सावंत. आज मात्र प्रयत्न करायचे आहेत. मोठा फटका खेळलाय जरूर. पुन्हा एकदा डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. एक धाव पूर्ण देखील केली आहे आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय दुहेरी धाव आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 58 धावा. मॅचचं समीकरण बदललंय. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 58. म्हणजे जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. लास्ट 6 बॉल 14 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. 6 मध्ये आता 14 करायचे आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार सत्यमला आमंत्रित केलं गेलंय. 6 मध्ये 14 धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील याकडे प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत. युट्यूबद्वारे देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुळले. त्या सर्वच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा या हंगामातील पहिली मोठी स्पर्धा आपण पाहतोय. या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या ऐतिहासिक भिवाजीराव नरे उद्यान म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं नरे पार्क मैदानामध्ये 6 बॉल 14 धावांची गरज. जयेश पोखरे लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये, त्याला साथ देतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल सावंत. पहिला बॉल गोलंदाजीसाठी आलाय सत्यम. वळवलाय बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः बॉलच्या खाली आले सत्यम. झेल पकडलाय, विकेट आली आहे पहिल्या बॉल वरती. जयेश पोखरे बाद.
सुशांत गुरव खरी रोडचा सितारा मैदानामध्ये आलाय. संघाला गरज आहे 5 मध्ये 14 धावा करायचे. सत्यम आपण पाहतोय गोलंदाजीसाठी देवगडची स्पर्धा आम्हाला आठवते. सत्यमने हा कारनामा कित्येक वेळा केलाय. तो गोलंदाज मैदानामध्ये आलाय, फिरकीचा जादूगार. कारनामा केलाय या गोलंदाजाने. 6 बॉल मध्ये 3 धावा रोखण्यासाठी आमंत्रित केलं होतं या गोलंदाजाला आनंदवाडी देवगड या ठिकाणी, आणि त्या रोखल्या देखील होत्या. आणि म्हणूनच की काय त्याच्या चाहत्यांनी त्याला 47,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक देखील दिलं होतं. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाजी सत्यम. पाच मध्ये आता 14 करायचे. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुशांतसाठी थांबवलं. त्या ठिकाणी राहुलला धाव घेण्याचा प्रयत्न असताना मात्र राहुलची विकेट आली आहे. राहुल बाद. नवीन बॅटर आले भूषण. सत्यम चौधरी गोलंदाजीसाठी 6 मध्ये 14 धावा रोखण्यासाठी त्याला आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी. यावेळेला समोर उडवलाय खरी रोडचा सितारा. त्याच्या बॅट मधून आलाय लांब लचक कडकड 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 कड कडक कडकडीत षटकार. मॅच ऑन झाली आहे या षटकाराने. सुशांत गुरव नावाचं वादळ मैदानामध्ये आहे, आणि धाव घेत असताना मात्र आपण पाहिलं तर तो स्वतः स्ट्राईक वरती थांबला होता. राहुल सावंत बाद झाल्यानंतर त्याच्या नेक्स्ट बॉल वरती त्याच्या बॅट मधून षटकार आला. धाव संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 64 आकड्यावर. मॅचचं समीकरण बदललंय. 3 मध्ये आता 8 करायचे. सत्यम चौधरी गोलंदाजीसाठी. काय होणार, कोणता संघ जिंकणार? लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, गुगली अशा विविधतेने नटलेल्या आणखी एक लेग ब्रेक पाहायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल येतोय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि या 2 मध्ये आता करायचे 8 धावा. षटकार आलाय सुशांत गुरवच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा प्रहार येईल का त्याच्या बॅट मधून? 2 मध्ये आता 8 करायचे. सत्यम गोलंदाजी करतोय, फिरकीचा जादूगार. ओहो, यावेळेला आणखीन एक पहा काय बॉल हाताळलाय. आणखीन एक लेग ब्रेक चेंडू. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. रन मात्र मिळाले 1 आणि 1च धाव मिळेल. मॅचचं समीकरण आता बदललंय. शेवटचा चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. सत्यम गोलंदाजीसाठी आला. 6 मध्ये 14 धावा त्याला रोखायच्या होत्या. आता मॅचचं समीकरण बदललंय. एका बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. यस, अजूनही मॅच ऑन आहे. वाईट बॉल, शेवटचा बॉल, 6 धावांची गरज. प्रेक्षक 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 आता मात्र आनंदी झालेत. वाईट बॉल आलाय. शेवटच्या बॉलवर 6 धावांची गरज. भूषण स्ट्रायकिंग एंडला. सुशांतने कानमंत्र दिलाय. एक चान्स दिलाय गोलंदाजाने तुला. तेच सांगितलं असेल भूषणला सुशांतने, तुझ्याकडे क्षमता आहे, हा कारनामा तुला करावा लागेल या मॅच मध्ये. लोकल बॉय असा कारनामा कित्येक वेळा भूषणने केलाय कित्येक स्पर्धेमध्ये. आज मात्र हा कारनामा करावा लागेल भूषणला. ती क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे या फलंदाजाकडे. शेवटचा बॉल शिल्लक, 6 धावांची गरज. कर्णधाराने देखील कानमंत्र दिलं सत्यमला. एखादा बॉल. मॅचचं गणित बदललं पहा.
एका बॉल मध्ये 7 धावांची गरज, व्हाईट बॉल गोलंदाजाने हाताळला, शेवटचा चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज. षटकार येईल का भूषणच्या बॅट मधून? कोणता संघ सामना जिंकणार? आणि मयूर शिंदे यांच्याकडून 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आले भूषणसाठी जर षटकार आला त्याच्या बॅट मधून. तर रिया स्वामीनी यश समर्थ 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. भूषण शेवटचा बॉल, 6 धावांची गरज. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला केला होता भूषणने पण अयशस्वी राहिलाय. सत्यम भारी पडलाय. टीम झोला 11 पळल्या संघावरती आणि हा सामना जिंकलाय टीम दहिसर बॉईज. दहिसर या संघाने 6 मध्ये 14 धावा रोखायच्या होत्या सत्यमला आणि ते रोखल्या देखील आणि हा सामना जिंकलाय टीम दहिसर बॉईज. दहिसर या संघाने हारलं टीम झोला 11 परळ. वेल प्लेड.